अजित पवार तसंच पृथ्वीराज चव्हाण यांनी महाडमधल्या दुर्घटनेबद्दल विधानमंडळात बोलत असताना सरकारवर टीका केली। महाडमधल्या घटनेची न्यायालयीन चौकशी करा, या घटनेला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधकांनी केली। हे दोघेही जण सभागृहात काय बोलले होते आपण पाहूया। चंद्रकांत दादा पाटील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांचा सर्वस्वी या सगळ्या गोष्टीला ते जबाबदार आहेत। त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्याला काय अर्थ, ऑडिट झालं म्हणतात, मे मध्ये ऑडिट झालं आणि जुलैमध्ये पूल पडतो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे ऑडिटच बेकार झालं ना। मे मध्ये जर अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षिततेचं सर्टिफिकेट दिला असेल आणि जुलैमध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली तर काय चाललेलं आहे, कशा प्रकारे राज्य शासनाची जबाबदारी होती की त्याची कालावधी संपलेला आहे आणि त्यामुळे अधिक काळजीपूर्वक त्याची पाहणी करून त्याला बंद करायला पाहिजे किंवा त्याला मजबूतीकरण करण्याचे आदेश त्याला द्यायला पाहिजे होते, तोपर्यंत तो पूल बंद ठेवायला पाहिजे होता। माझी सभागृहाने मागणी आहे की ताबडतोब या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा आणि जे कोणी जबाबदार असतील तर प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे। त्याचं ऑडिट झालं, कॅबिनेट ऑडिट मे मध्ये झालं, पूल वाहून गेला, अध्यक्ष महोदय निरपराध लोकांचा जीव गेलेला आहे, ही जबाबदारी शासन घेणार की नाही अध्यक्ष महोदय? याच्यात निष्काळजीपणा आहे, पूर्णतः निष्काळजीपणा झालेला आहे, हलगर्जीपणा झाला अध्यक्ष महोदय। जे अधिकारी त्यात जबाबदार आहेत त्यांना आजच ताबडतोब त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा, निलंबित नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे। परंतु ही नैतिक जबाबदारी त्या खात्याचे मंत्री म्हणून चंद्रकांत मंत्री महोदयांनी ती जबाबदारी स्वीकारावी अध्यक्ष महोदय, ही मागणी अध्यक्ष महोदय आमची आहे।